नमस्कार मित्रांनो, जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. परंतु विवाहविधीच्या अवघ्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. यानंतर स्मृती आणि पलाशने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अशातच पलाशचे कोरिओग्राफर यांच्यासोबतच्या फ्लर्टिंगचे चॅट समोर आले होते. पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याच्या आरोपांदरम्यान या दोघांचं लग्न आता होणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर आता पलाशच्या आईनं दिलं आहे. आई अमिता मुच्छल म्हणाल्या, स्मृती आणि पलाश दोघांना खूप त्रास झाला आहे. पलाशचं स्वप्न होतं की त्याने धूमधडाक्यात त्याच्या नवरीला घरी आणावं. मी सुद्धा स्मृतीच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. सर्व काही ठीक होईल, लवकरच दोघांचं लग्न होईल. पलाश आणि स्मृतीच्या वडिलांचं नातं खूप गहीर आहे. आता दोघं हळूहळू ठीक होत आहे. स्मृतीच्या वडिलांशी पलाश खूप जोडलेला आहे. स्मृतीपेक्षाही ते दोघं एकमेकांच्या जवळचे आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा स्मृतीच्या आधी पलाशनेच लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत ते पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते बरे झाल्यानंतर पलाश आणि स्मृतीचा लग्न होणार हे नक्की आहे, असं पलाश मुच्छलची आई म्हणाली. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.